अजून कशातच काही नाही, कोणी विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही आहे. चर्चा ही चर्चा आहे, ही काय त्याला दुजोरा काही नाही आहे, या अफवा आहेत. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कंटाळून शिवसेना पक्ष सोडला होता. खरं तर आता तुम्ही अजित पवार साहेबांच्या गाडीमध्ये प्रवास केला असा आरोप आता सचिन अहिरेने केला. आता तुम्ही गाडी पुसायचंच बाकी आहे असा सुद्धा त्यांनी आरोप केलेला आहे. एकीकडे राष्ट्रवादीला कंटाळून तुम्ही पक्ष सोडला होता तर त्यांच्याच गाडीच्या बाकी लोक राष्ट्रवादीला कंटाळून पक्ष सोडला होता हे चुकीचं आहे. राष्ट्रवादीला कंटाळून पक्ष सोडलाच नव्हता मी. मुळात मी पक्ष सोडला नव्हता. मी आता जो चाललंय ही फूट झाली दोन पक्षामध्ये, त्यावेळेला एकमेव कारण असं होतं की मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं माझ्या फेसबुकवर. ते त्यांना आवडलं नाही आणि एक दुसरी कुठली तरी एक असे याच्यावरून माझी हकालपट्टी केली होती. मी काही पक्ष सोडलेला नाही. राष्ट्रवादीबरोबर माझा संघर्ष कायमच होता ना, त्याला काही जग जाहीर आहे. 4 तारखेला अजित पवार तुमच्याकडे आले होते. अजित पवारांचे कार्यक्रम खरं तर तुमच्या भागात आहे. तुम्ही म्हणता मी का त्यांच्या गाडीत होतो, बरोबर ना? तोच प्रश्न. विषय असा आहे, आता तिन्ही पक्ष सरकारमध्ये सामील असल्यामुळं एका पक्षाचा मी घटक आहे. माझ्या तालुक्यात, माझ्या गावात, माझ्या मतदारसंघात कार्यक्रम आहे. मला निमंत्रण आहे. निमंत्रण पत्रिकेवर मला सन्मानपूर्वक माझं नाव आहे आणि मला निमंत्रण, शासकीय निमंत्रण असल्यामुळं मला हजर राहणं गरजेचं आहे. आता त्यांच्या गाडीत का बसलो ह्यात काही चुकीचं मला वाटत नाही. तिन्ही पक्ष एकत्र आहोत, तेव्हा आपण का पराचा कावळा करतो कळत नाही. गाडीत बसलो म्हणजे काय झालं, असं काही नसतं. मेळावे झाले, मेळाव्यांमध्ये तुम्ही ज्यावेळेस कार्यकर्त्यांना बोलवून घरी घेतलं होतं त्यावेळेस राष्ट्रवादी जाण्याचा एकंदरीत त्यामध्ये सूर होता. वळसे पाटलांनीही मेळावा घेतला कार्यकर्त्यांना. तसं बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलंही, आढळराव आपल्या बरोबर येतील, आपण त्या पद्धतीने एकंदरीत कामाला लागू, अशाही सूचना त्यांनी त्या दिवशीच्या मेळाव्यात दिल्या. कसं पाहता एकंदरीत? आपल्यापैकी काही लोक त्या ठिकाणी, मी विविध माध्यमामध्ये चर्चा होती की मी इकडनं लढणार, काही लोकांनी मला तिकडं बसवलं, काही लोकांनी इकडं बसवलं, म्हणजे पत्रकारांनी बरं का. मी तर एका पत्रकाराला एक दिवस विचारलं बाबा सकाळी फोन करून की आज मी कुठल्या पक्षात आहे, कारण इतक्या चर्चा, इतके स्पेक्युलेशन चालतात. तर विषय असा होता की वेगवेगळ्या माध्यमामध्ये वेगवेगळ्या चर्चा होतात की या चर्चासाठी माझे कार्यकर्ते संभ्रमात होते. म्हणून मी सगळ्या कार्यकर्त्यांना विचारलं की तुमचा काय विचार आहे, तुमचं काय म्हणणं आहे, तुमचे काय प्रश्न आहेत. तर कार्यकर्त्यांनी विचारलं की काय घडतं आहे. मी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपण आपल्या परीने प्रयत्न करतोय. काही लोकांनी सांगितलं माध्यम की राष्ट्रवादीने, अजितदादांनी सांगितलं की ह्या जागेवर त्यांनी क्लेम केलाय. तर असा विषय झाला तर भविष्यात काय करायचं. कार्यकर्ते म्हणाले आपल्याला लढायचे, 5 वर्ष तुम्ही संघर्ष केला, पायाला भिंगरी लावून फिरताय, त्यामुळं जो पर्याय आपल्यासमोर राहील त्या पर्यायाला अनुसरून आपल्याला राजकारण करावं लागेल. आणि हे काय, ही जी युती आहे आमची, युतीच्या बाहेर नाही ना. अजिबात नाही, असं काही अजून ठरलेलं नाही, अजून नाही. ऐका, तुमच्याकडे मैत्रीचा हातही, जुन्या मैत्रीचे संदेशही देण्यात आले. कसं पाहता एकंदरीत त्या दिवशीच्या वळसे पाटलांच्या राष्ट्रवादीतल्या मेळाव्याच्या भाषणाला? हा निर्णय मी स्वीकारण्यापेक्षा माझे मुख्यमंत्री, माझे नेते ठरवतील. त्यांनी ठरवायचं त्याप्रमाणे मी माझा निर्णय घेईल, म्हणजे त्याप्रमाणे मी वागेल. हा, मात्र जर ती जागाच अजित पवारांना सुटली आणि त्यांची कार्यकर्ते जर नाही म्हणत असेल तर आपण वेगळा विचार करून पक्ष लढणार का? नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही कुठं. शेवटी त्यांचे कार्यकर्ते त्यांना नाही म्हणाले तर नाही म्हणाले, विषय काय. मग माझा आग्रह नाहीये, ऐका, माझा आग्रह नाहीये. हे पक्ष ठरवतील ना. त्यांना वाटलं मी उमेदवार योग्य आहे आणि माझ्या नेत्याला पटलं तरचा विषय आहे. माझी तयारीपेक्षा मी तुम्हाला सांगितलं, माझ्या पक्ष प्रमुखाची जर, नेत्यांची जर तयारी असेल, मुख्य नेत्याची, तर तो विषय होऊ शकतो, अन्यथा नाही. त्यांना मी टाळून मी नाही काही निर्णय घेणार नाही.
दादा तुम्ही उमेदवारीसाठी इच्छुक असल्याबद्दलच अधिक टीका होते. त्याची काल सचिन आयराने टीका केली की उमेदवारीसाठी म्हणून तुम्हाला तुमच्यावरती त्यांच्या गाडीत जाऊन बसण्याची वेळ आली, उद्याच्याला गाडी पुसायची वेळ येऊ शकते, अशा भाषेमध्ये त्यांनी टीका केली. आता त्यांच्या टीकेला उत्तर मी देणं हे मला संयुक्तिक वाटत नाही. तो माणूस सुद्धा राष्ट्रवादीमध्येच होता की, अजून कुठं होता तो? राष्ट्रवादीमध्ये होता, राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेला आहे आणि त्यांना इथं बोलण्याचा अधिकारच नाही. त्यांनी काय बोलावं त्याच्यावर माझा कंट्रोल नाही आहे. कारण तुम्हीच आधी राष्ट्रवादी हे आपल्याला संपवायला निघाले, अशा आशयाचा संदर्भ त्यांनी दिला. साहजिक आहे, त्यावेळेला परिस्थिती तशी होती. त्यांना त्यावेळचे आमचे मुख्यमंत्री कुठल्याही प्रकारे तसं नियंत्रण किंवा काही करत नव्हते. तेव्हा ह्या का घटना घडल्या? माझा खेड तालुक्यातला सभापती, माझे पंचायत समितीमध्ये 14 पैकी 8 सदस्य माझे होते शिवसेनेचे, 4 राष्ट्रवादीचे होते, 1 काँग्रेस आणि 1 भाजप. मेजॉरिटी आमची क्लिअर होती. असं असताना राष्ट्रवादीने जर असं केलं आणि त्याच्यावर संघर्ष वाढला आणि त्यामुळं नाहक माझा सभापती 6 महिने जेलमध्ये असल्यावर मी काय म्हणणार? अजून त्यांचे गोडवे तर काढणार नाही ना. त्यावेळेला ती परिस्थिती होती. त्या पाठीमागच्या हो साहजिकच आता परिस्थिती बदलली, कारण तिघही एकत्र आले. बघा विषय कसा आहे, तिघही एका विशिष्ट कारणासाठी एक युती म्हणून एकत्र आलेले आहे. त्यामुळं साहजिकच परिस्थिती बदलली. हो पण ते एकतर्फी चालत होतं. आता तसं नाहीये. तो मनोमिलन, ते खरंच मनोमिलन घडलंय का किंवा घडतंय का? ते आहेच ना. तसं काय मनोमिलन घडल्याशिवाय तर काय होत नाही. नाही मला नाही पक्षात त्यांना काय, मी सुद्धा सीझन पॉलिटिशियन आहे. हो आज नाही राजकारण करत मी. तुमच्या उमेदवारीला विरोध होताना फार दिसतोय. जे आमदार आहेत राष्ट्रवादीचे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात विरोध होते. हा मग त्यांनी विचार करावा ना. काय कारण, काय विरोध? मला काहीच दिसत माहिती नाही आहे. माझं काय कारण असण्याचं कारण नाही, ते वेगळं काय कारण असेल, त्यांचं कारण असेल. मोदींकडून विरोध होते, त्या मोहिते लांडे यांच्याकडून हो ते त्यांनी बघावं ना, तो त्यांचा विषय. अजून आमचं तर काही ठरलं नाही आहे. पूर्वीच होतं, ठरल्याच्या अगोदर विरोध होतो. नाही ना. हो ना. मग जर असेल तर अजून मी गेलो नाही तिथं. अजून तसं काही ठरलं नाही. महायुतीत ही जागा जरी शिंदे गटाला जरी उद्या मिळाली तरी तुम्हीच उमेदवार असणार आहे हे बऱ्यापैकी निश्चित आहे. हो मात्र तरीही ह्या महायुतीतल्या या घटक पक्षांचा तुम्हाला विरोधच होणार आहे. त्याच्याकडे कसं पाहताय? त्यांचा विरोधाचं कारण काय आहे हे मला माहिती नाहीये, आणि विरोध असला तर मी माझ्यापर्यंत त्यांना समजायचा प्रयत्न करेल. दादा तुम्ही म्हणता मला आग्रह नाही उमेदवारीसाठी, जर दुसरा उमेदवार कोणी दिला राष्ट्रवादीकडून तर तुम्ही काय? माझी जबरदस्ती नाही. मी तुम्हाला सांगितलं माझी जबरदस्ती नाही आहे की मलाच उमेदवारी द्या म्हणून. मी म्हणालोच सुद्धा नाही, अजून जाहीर केलेलं नाहीये की मला उमेदवारी द्या म्हणून. म्हणजे त्यांना वाटलं की मी उमेदवार चालण्यासारखा आहे, त्यांनी तशी माझ्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तर तो विषय होऊ शकेल, असं काही नाही. कार्यकर्ते म्हणतात की आपण 5 वर्ष संघर्ष केलाय, आपण निवडणूक लढायला हवी. आता तुम्ही म्हणताय की आग्रह नाही. नाही मग बरोबर आहे ना. याच्यामध्ये दुमत काही नाही आहे. ह्या दोन्ही गोष्टी त्या जागेवर आहेत. अजूनही त्या जागेवर दोन्ही गोष्टी आहेत. माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की लढायला पाहिजे. माझे काही कार्यकर्ते सांगतात खूप की आपण 5 वर्ष संघर्ष केलाय, 5 वर्ष कामं केली, आपण खासदारकीसाठी पुन्हा तयार राहिलं पाहिजे. याचं चूक काय? आणि जर संपूर्ण राष्ट्रवादीने जर विरोध केला तर मी काय फरफटत थोडी जाणार आहे की मला उमेदवारी द्याच. दादा दुसरा पर्याय उमेदवार दुसऱ्या तिकिटावर निवडून. हो पण ठीक आहे ना. मग त्यात काय त्यात होतं काय? अडलं काय? मी 5 वर्ष काम करतोच आहे ना बिना खासदारकीचा. नाही नाही, लोकसभा ही अपक्ष नाही होऊ शकत. तुमचे 13 खासदार होते, तुम्हाला तर 9 जागा दाखवतात शिंदे. हे मीडिया दाखवते, तुम्ही नाही. तुम्ही दाखवता. अमित शहा आणि नाही, हे मीडियांचं वाटप आहे. TV9 6 सांगतात, तुम्ही वेगळ्या सांगतात, पुढारी तर वेगळंच काहीतरी बोलतं सांगतात. आणि हो पुढारी तर सोडून द्या. विषय असा आहे की मग अमितभाई शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी काय करायचं? त्यांना पण वाटू द्या ना काय जागा कुठेतरी. किती जागा पडतील? हे बोलणी चालू आहेत. मी त्या पाठीमागे त्या
प्रक्रियेमध्ये मी नाही आहे. बोलणी चालू आहेत. आज उद्याकडे 2 दिवसात होईल.